महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, पदनिर्मिती आणि जागेसाठीच्या खर्चालाही राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला इथली 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। केंद्रीय कृषी मंत्र्यांचा पुण्याजवळच्या नारायणगावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद। बनावट बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर कायद्याचं दिलं आश्वासन। रोपवाटिकेतून रोगमुक्त आणि शेतकऱ्यांना लाभ देणारी रोपं मिळावीत यासाठी देशव्यापी कार्यक्रमाअंतर्गत 9 पैकी 3 केंद्र महाराष्ट्रात उभारणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आणखी 10,29,957 घरं मंजूर। हवाई युद्धामध्ये ऑपरेशन सिंदूरनं इतिहास घडवत शत्रूला केलं नामोहरम। अशा स्थितीत नुकसानीपेक्षा निकाल महत्त्वाचा। सीडीएस जनरल अनिल चौहान यांची पुण्यामध्ये स्पष्टोक्ती। दहशतवादाविरोधामध्ये भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेली बहुपक्षीय शिष्टमंडळ मायदेशी परतायला सुरुवात। या उपक्रमामुळे सरकारची उद्दिष्ट साध्य झाल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रतिक्रिया। लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध असलेले जम्मू काश्मीरमधले 3 सरकारी कर्मचारी बडतर्फ। एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता आणि 1 कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा। 2.5 लाख माजी सैनिकांना योजनेमध्ये सहभागी करून घेणार। आणि IPL क्रिकेटला आज मिळणार नवा विजेता। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सला विजयासाठी दिलं 191 धावांचं लक्ष्य।